मित्रांनो नमस्कार. मी दीपक ठुबे, खेडगाव तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आज आपल्याकडे बरेचसे बाग हार्वेस्टिंगला आले, काही हार्वेस्टिंगच्या जवळ आहे, काही अजून शुगर येणं बाकी आहे, थोडी साईज येणं पण बाकी आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला काय उपाययोजना करावं? बऱ्याचशा जणांच्या आता बारीक बारीक बुनगी येते असं एक काहींचं म्हणणं झालं. तर त्या बुनगीला आता पर्याय नसतो आता सध्या, कारण तो तुमच्या हिरव्यामध्येच त्याची लागण झालेली असते. जेव्हा दव पडतं, जेव्हा धुकट वातावरण राहतं, सतत आभाळ, अशा वेळी ती बुनगी आपल्याला तिथं दिसते. पण शक्यतो आता त्याला कंट्रोल करायला रिव्हर्स आणि स्कोअर किंवा नेटिओ किंवा एलियट अशा औषधं मारून ते कंट्रोलमध्ये ठेवता येईल. पण तरीही त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पण आता इथून पुढे काही महत्वाच्या ट्रिक मी सांगतोय की ज्यांनी फळाला आपल्या चमक राहील, फळ तडकणार नाही, फळावर कोणत्याही प्रकारची बुरशी पटकन अटॅक करणार नाही, अशा काही गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहेत. जर फळ क्रॅकिंगची तुमची शक्यता असेल किंवा काहींचं असं शक्यता आहे म्हणता फळ क्रॅकिंगची, तर अशा ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईडचा वापर. आता मी बऱ्याचशा वेळा लोकांना बऱ्याच दिवसापासून सांगतोय कॅल्शियम बोरॉनचा वापर वाढवा, त्यांनी तुम्हाला 100% तुमच्या चकाकीला फायदा होईल. कॅल्शियम ऑक्साईड ग्रीन इन्व्हिजन कंपनीचं कॅल्शियम ऑक्साईड येतं. बऱ्याच जणांना बरेच याच्यात मी मागच्या व्हिडिओमध्ये पण त्या कंपनीवाल्यांचा नंबर टाकलेला आहे. त्या कंपनीवाल्यांशी बऱ्याच लोकांनी संपर्क केला आणि कॅल्शियम बोरॉनचा वापर कसा करायचा, खालून 2 किलो प्रति एकर 2 ते 3 वेळा जर दिलं तर आपल्याला पुढे जाऊन क्रॅकिंगची समस्या, कलरची समस्या, तुमची साईजची समस्या उद्भवणार नाही. कॅल्शियम हे सेल्स डेव्हलप करतं आणि बोरॉन ह्या त्या सेल्सला चिवट बनवतो. त्याच्यामुळं बोरॉन हे कॅल्शियमला वाहून नेण्याचं काम वरती करतं. म्हणून कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. दुसरं राहिलं, तुम्हाला आता एक नवीन प्रोडक्ट सापडलेलं आहे. नवीन म्हणजे आयझोनच आहे, पण त्याचे रिझल्ट मी बघितले बऱ्याच ठिकाणी. ते आयझोनच प्रोडक्ट आहे, त्या रेक्स लॅबोरेटरीचं आणि केमिकल त्यांचा नंबर मी खाली दिलेला आहे. फ्रूट गार्ड म्हणून एक प्रोडक्ट येतं. ते प्रोडक्ट अशी लेअर तयार करतं फळावर. ते द्राक्षाला पण क्रॅकिंग आणि सनबर्निंगसाठी बरेच लोक वापरतात. बऱ्याच बाकीच्या फळांना चमक येण्यासाठी त्या प्रोडक्टचा वापर करतात. फ्रूट गार्ड म्हणून त्याचं नाव आहे. त्या कंपनीवाल्यांचा नंबर मी खाली दिलेला आहे. मी जे प्रोडक्ट सांगतो ते शक्यतो रिझल्ट आल्यानंतरच रिझल्ट बघूनच सांगतो. त्याच्यामुळे त्याचा वापर करा. तुमच्या फळाला चमक राहील, क्रॅकिंग येऊन देणार नाही आणि तुमच्या ज्या बारीक आता येणाऱ्या बुरशा आहेत, या पावसामुळे थोड्याशा बुरशांचा परिणाम वाढेल. काही ठिकाणी थोडंसं सनबर्निंग पण येईल. त्यासाठी हे प्रोडक्ट एकदम चांगलं आहे. इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे आणि फार महागडं नाही. त्यांना तुम्ही विचारून घ्या कुठं भेटतं आणि त्या प्रोडक्टची मागणी करा. ते प्रोडक्ट एकदा फवारा. एकरी 1 लिटर त्याचं प्रमाण आहे. आम्ही आमच्या बागेवर फवारलं, एकदम चांगली चमक फळाला आली. कॅल्शियमचा वापर आम्ही केला आहे, पण त्या प्रोडक्टचा वापर केला आहे. हे आता ते कशात चालतं, काय चालतं, आपण त्याच्यावर अजून थोडा अभ्यास करून कोणत्या स्प्रेमध्ये अजून त्याचा फायदा होईल. पण शक्यतो प्लेन मारलं तर अतिउत्तम. त्याची फवारणी केल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी एकदम चांगली चमक फळावर येते आणि आपल्याला आपल्या पानावर सुद्धा रिझल्ट दिसतं. पानं सुद्धा चमकायला लागतात. इम्पोर्टेड काहीतरी त्यांनी त्याच्यामध्ये आलेलं असेल नवीन काहीतरी, पण 100% चांगलं वाटतंय. क्रॅकिंग येत नाही आणि आता जे बारीक येणारे पुरळ म्हणा, आपल्याला लागणारा कलर त्या प्रोडक्टमुळे आपल्याला येणार आहे. फ्रूट गार्ड म्हणून प्रोडक्टचं नाव आहे. आणि इथून पुढे फुगवणीसाठी ज्यांना ज्यांना प्रयत्न करायचे त्यांनी पोटॅश बरोबर मॅक्स प्रोटीन नावाचं एक औषध येतं, त्याचा सुद्धा नंबर मी खाली देतोय. ते मॅक्स प्रोटीन सुद्धा सोडल्यानंतर फार भयानक आपल्यातून रिझल्ट तिथं आलेले. मित्रांनो, आपले जे व्हिडिओ बनवायचे सत्र आहे, आपण फक्त माहितीपर व्हिडिओ बनवतो. लोकांपर्यंत चांगले औषधं पोहोचवणं हाच आपला उद्देश आहे. आपले जे फॉलोअर्स आहे सगळे ब्रँडेड आहे, चांगले ऐकणारे, ऐकून घेणारे आणि कमेंट पण करणारे. कारण ते सल्ले पण देतात का भाऊ असा व्हिडिओ बनवा. आपण निमेटोडवर आपला अभ्यास चालू आहे. मागे निमेटोड बऱ्याच पूर्वी मी व्हिडिओ बनवला होता. निमेटोडवर आपल्याला एक बेस्ट असा व्हिडिओ बनवायचा आहे. निमेटोडचं बेस्ट लाईफ सायकल समजून सगळ्या गोष्टी करून त्याची रिसर्च करून आणि मग तो व्हिडिओ आपल्याला लोकांसमोर आणून त्याचा कंट्रोल कसा करायचा, काय कसं करायचं. फिजोरियम फायटोथॉरॉल काल एक व्हिडिओ बनवला, नक्की बघा. खूप चांगला व्हिडिओ, लोकांना त्याचा खूप फायदा होईल. आणि अडचण असल्यास फोन करा. धन्यवाद.